पालघरच्या मोखाड्यातील वाकडपाडा गावामध्ये धर्मांतराच्या आरोपामुळे खळबळ उडाली। 18 वर्षाच्या तरुणाचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये तब्बल 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल झालाय। 21 ऑगस्टला हैदराबादहून आलेल्या काही महिलांनी मोखाड्यातील गावांमध्ये दारोदारी जाऊन ख्रिस्ती धर्माशी संबंधित पुस्तकं वाटल्याचा समोर आलंय। पुस्तकं वाचा, पुन्हा येतो, त्यानंतर धर्मांतर केलं जाईल असं सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। महाराष्ट्रातलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हटलं की मोखाडाचं नाव आपसूक तोंडावरती येतं। मुंबई असेल किंवा नाशिक असेल, इथे राहणारी जी आपली सगळी मंडळी आहेत, सुट्टीसाठी किंवा थोडासा आराम मिळावा म्हणून जव्हार मोखाडा भागामध्ये येत असतात। सध्या मी याच मोखाड्यामध्ये आहे। माझ्या मागे हे तुम्ही गाव पाहताय, हे आहे उधळे गाव। इथूनच काही अंतरावरती आपण गेलो तर वाकडपाडा नावाचं गाव आहे। सध्या हे गाव चर्चेत आहे ते इथल्या सुंदरतेमुळे नाही, इथल्या निसर्गामुळे नाही, तर इथे झालेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे। काही दिवसांपूर्वी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी काही महिला या गावामध्ये आल्या। याच गावातून खरं तर त्यांनी सुरुवात केली आणि कुठेतरी लोकांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न त्या महिलांकडून करण्यात आला। तसा गुन्हा देखील मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो दाखल केलेला आहे। कुठेतरी धर्म बदलावा यासाठी या महिलांनी जे आहे ते प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला। काही पुस्तकं या गावकऱ्यांना दिली। हे गावकरी सध्या संपूर्ण आपल्यासोबत आहेत। यांना आपण विचारणार आहोत की नेमका प्रकार काय घडला। तुम्हाला पुस्तक दिलं का? दिलं? काय म्हणाले? काहीच नाही, बोलले नाही। पुस्तक दिलं आणि गेले। आपण पुस्तक दिलेलं यांना पण। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर एक FIR सध्या दाखल झालाय, गुन्हा दाखल झालेला आहे। आता ज्या व्यक्तीने तो दाखल केलेला आहे सध्या ती व्यक्ती नाशिकमध्ये आहे। अक्षय त्या मुलाचं नाव आहे, पण अक्षयचा मोठा भाऊ आपल्यासोबत आहे, रोहित ना? रोहित नेमकं काय झालं? सर मी नव्हतो घरी, लहान भावच होता। ते आले आणि बोलले का हे पुस्तक घ्या आणि लपून ठेवायचं, एकट्यामध्ये वाचायचं, तुमचे काही ते रोग बिग असतील ते बरं होऊन जाईल आणि याच्यात धर्मांतर करायचं म्हणजे प्रवेश करायचं, नवीन दुसऱ्या धर्मात प्रवेश करायचा। अजून काही त्यांनी काय आश्वासन दिलं? काही आम्ही तुम्हाला हे देऊ किंवा अजून काही? नाही, ते कामाचं तुम्ही याच्यात आले तर तुम्हाला काम लावून देऊ, असं नोकरी वगैरे, बरोबर असे बोलले ते। बरोबर। बाबा देखील आपल्यासोबत आहेत। काका नाव काय तुमचं? राजू बाबा। राजू बाबा, हां, काय नेमकं तुम्हाला पण दिलं पुस्तक? काय नेमकं झालं? माझ्याकडे पण दिले, माझ्याकडे पण आल्या होत्या काही महिला, मला पण त्यांनी पुस्तक दिलं आणि सांगितलं आमच्या धर्माचा स्वीकार करा, तुमचे दुःख असेल, काही अडचणी असेल तर आम्ही सोडवायचा प्रयत्न करू आणि हे पुस्तकाचा अभ्यास करा, वाचन करा, यांनी सर्व तुमचे प्रश्न सुटतील बा असं। तर पुस्तक जरा दाखवाल? पुस्तक आहे तुमच्याकडे? हो, ओके। हे माझ्याकडे अशा प्रकारचे पुस्तकं दिलेले आहेत। अच्छा, ही 2 ते 3 पुस्तकं दिली। एकच मिनिट, हे पुस्तक दाखवा। पुस्तकात आपण काय लिहिलंय पाहूया। हे पुस्तक जर आपण पाहिलं तर या पुस्तकात लिहिलंय द बायबल सोसायटी ऑफ इंडियन व्हर्जन मराठी, म्हणजे मराठी खरं तर हे ट्रान्सलेशन आहे पुस्तकाचं। आणि यातला जर आपण पुढे जर गेलो तर येशू ख्रिस्तांची वंशवाळ असं सगळं तो एकंदरीत ख्रिश्चन धर्मासंदर्भात जी आहे ती माहिती दिली आहे की अब्राहमचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्यांची वंशावळ असं ते या पुस्तकात नमूद केलं होतं। हे किंवा अशातली काही पुस्तकं जी आहेत ती या लोकांना वाटली। आपण खरं तर गाव पाहतोय, अक्षरशः गाव आहे, गुरं आहेत लोकांचे व्यवसाय आहेत। खरं तर व्यवसाय म्हणजे शेतीचा व्यवसाय, कोणाचा कोण रोजंदारीवरती काम करतं। काही या गावातली मंडळी आहेत जी मुंबईत जातात, इथून ठाण्यापर्यंत जातात आणि काम करून माघारी येतात। त्यामुळे अर्थात हे गाव आपण जर पाहिलं तर खूप दुर्गम भागामध्ये हे गाव आहे आणि या गावापर्यंत जे आहे ते ही सर्व मंडळी जी आहेत ती पोहोचलेली होती आणि इथे कुठेतरी धर्मांतर करण्याचा प्रयत्न त्या सर्व मंडळींनी केला। संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 22 महिलांच्या विरोधात जो आहे तो गुन्हा या संपूर्ण प्रकरणात दाखल झाला आहे। नेमकं कोण होतो, कशासाठी आले होते, याचा तपास आता पोलीस घेत आहेत। प्रवीण शेट्टींसह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई। हा सगळा प्रकार समजल्यावर भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांनी या महिलांचा पाठलाग केला। वाकडपाड्यातील एका प्रार्थनास्थळी त्या महिला आढळून आल्या। दरम्यान मिलिंद झाले यांनी याबाबत काय माहिती दिली तीही बघूयात आपण। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी एक
व्यक्ती त्यांचा पाठलाग करत निघाली आणि ती इथे येऊन पोहोचली. त्यांना इथे ते असल्याची माहिती मिळाली. हे एक प्रार्थनास्थळ आहे. सध्या आपण पाहतोय की हे प्रार्थनास्थळ जे आहे ते बंद आहे. या प्रार्थनास्थळाला सध्या कुलूप लावलेला आहे. खरं तर ती सर्व मंडळी जी आहे ती इथे जेवायला बसली होती आणि त्यानंतर नेमकं पुढे काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे इथले तालुका प्रमुख मिलिंद जोलेजी. सर या. सर नेमकं काय घडलं, म्हणजे तुम्हाला माहिती कशी मिळाली आणि तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले? ज्या दिवशी म्हणजे शुक्रवारची घटना आहे, दुपारी साधारण 12:30ची. हां तर त्यावेळेस मला आमच्या गावातनं फोन आला, जे की आमचे राजूबाबा निकम म्हणून. हां त्यांचं माझ्या घराच्या शेजारी मंदिर आहे. तर तिथे ते त्यांचा फोन आला की माझ्याकडे काही ख्रिश्चन धर्माच्या महिला आलेल्या आहेत आणि त्या माझ्याकडे पुस्तक देत आहेत आणि म्हणतायत का याचं वाचन करा आणि याचं वाचन करून तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः लक्ष द्या आणि म्हणजे असं की त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा येण्यासाठी. तर हे थोडंसं त्यांना ते चुकीचं वाटलं. मग त्यांनी मला फोन केला. मग मी माझ्या गावामध्ये गेलो. गावात गेल्यानंतर तिथपर्यंत त्यांनी ते पुस्तकं वाटप करून ते वाकडपाड्याकडे येत होते. तर वाकडपाड्यात येईपर्यंत ते मला काही मिळाले नाही. नंतर मला लक्षात आलं की हे कदाचित अशा लोकेशनला भेटतील का जिथं ते त्यांची प्रार्थना चालते. ही मला पहिली घटना माहिती होती. मग मी त्यामुळं ह्या ठिकाणी पोहोचलो. इथे आल्यानंतर ते जेवण सुरू होतं त्यांचं. मी बघितलं 4-5 महिला असतील असा माझा अंदाज होता. पण इथे आल्यानंतर बघितलं तर 20-22 पेक्षा जास्त महिला. शेवटी पर्याय मला एकच होता की हे कुठेतरी चुकीचं होतंय. आदिवासी भागामध्ये हे धर्मांतर करण्याचा प्रयत्नच दिसतोय. हा मोठा कट वाटतोय. त्यांच्याशी थोडीशी एक प्राथमिक मी चर्चा केली तर ते हैदराबादचे, त्यांना मराठी येत नव्हती. मग मला थोडंसं डाऊटफुल आला. मी तात्काळ पोलिसांना फोन करून दिला की बाबा असं असं रॅकेट या ठिकाणी दिसतंय आणि आमच्या कुठेतरी आदिवासी समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी जाणवला. मग त्यामुळे मी लगेच त्यांना पोलिसांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. एखादी व्यक्ती जर धर्मांतर करण्यासाठी स्वतःहून इच्छा नाहीये, त्याला बळजबरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, हे कट कारस्थान मला वाटलं. आणि मुळात कशी आहे परिस्थिती, आमच्या लोकांची गरीब आहे आणि अशिक्षित समाज आहे. आता उद्या एखाद्याला कुठंतरी आमिष दाखवलं तर तो कदाचित त्यामध्ये जाऊ शकतो. म्हणून हे रोखण्यासाठी मी हा खास करून प्रयत्न केला. मोखाड्यातल्या वाकडपाडा या गावातील एका चिमुरडीशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संकेत वरके यांनी. तू होतीस? कोणती प्रार्थना होती? घाबरू नको. यीशुजी. हां तुला आठवते प्रार्थना? बोल जरा थोडीशी. मैं तो हाँ अपने घराने समय हाँ यहोवा की सेवा नित्य करूंगा. हाँ. यहोशू 24:15. बरं, ही कुणाची प्रार्थना आहे? यीशुजी. येशूची. आणि ते अजून काय सांगायचं तुम्हाला? सरले बरं तुम्हाला काय खाऊ वगैरे द्यायचं? ते काय द्यायचं खाऊ? चिप्स चिप्स वगैरे द्यायचं. अजून काय? भात हा जेवण